प्रेज द लॉर्ड. प्रभूला मी धन्यवाद देतो की प्रभूच्या कृपेने मला ही संधी मिळाली, त्याचं वचन तुम्हा पुढे घेऊन यावं. आणि जसं आज यूथ मीटिंग मला सांगितलं होतं आणि वर्शिपमध्ये कोणीतरी सांगितलं की प्रभूमध्ये सर्वच यूथ आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ते टच झालं मला की खरोखर परमेश्वरामध्ये आमची शक्ती, आमचं सामर्थ्य नवीन होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून येणारं वचन हे प्रत्येकासाठी असणार आहे. प्रेज द लॉर्ड. जरी यूथ हा फोकस असेल पण ख्रिस्तामध्ये आम्ही सर्वच तंदुरुस्त आहोत, धडधाकट आहोत, ब्लेसेड आहोत, शक्तिशाली आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येणारं वचन हे प्रभू प्रत्येकाशी बोलल आणि देवाची योजना काय प्रभू आज हे प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय प्रभूने मला दिलाय तो या संदर्भात आहे की प्रभूची तुमच्या जीवनामध्ये योजना काय हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लिहून घेऊ शकता का प्रभूची योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे. प्रेज द लॉर्ड. जसा आजचा विषय आहे का प्रभूची योजना काय, तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचा निर्माण करता हा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जरी आम्हा प्रत्येकाचं नाव आणि आडनाव वेगळं असेल, आई वडील वेगळे असतील, परंतु आमचा निर्माण करता कोण आहे. का पण माझी इच्छा आहे का इंटरॅक्शन व्हावं, तुम्ही रिस्पॉन्स द्यावा. प्रेज द लॉर्ड. आमचा निर्माण करता कोण आहे. परमेश्वर. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, पण त्याच्या अगोदर, त्यांनी जन्म देण्या अगोदर प्रभूनी आम्हाला त्याच्या आतमध्ये जन्म दिला. प्रेज द लॉर्ड. आणि नेहमी लक्षात ठेवा परमेश्वर कधीच कोणती गोष्ट अशी निर्माण करत नाही का ती व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. देव जीही गोष्ट निर्माण करतो ती गोष्ट निर्माण करण्यामाग देवाचा काही ना काही उद्देश आणि योजना असते. प्रेज द लॉर्ड. देवाने काहीच वाईपट निर्माण केलेलं नाही. देवाने जेही निर्माण केलं ते उत्कृष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण निर्माण करता माणूस नाहीये. कोण आहे. प्लीज बोला कोण आहे. आणि परमेश्वर आहे. आणि प्रभू असं तसं गोष्ट निर्माण करणार नाही. प्रभू जेही निर्माण करणार आहे ते उत्तम आणि उत्कृष्ट असणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण जे इथं सर्व आहोत आमच्या नजरेने किंवा आमच्या कुटुंबाच्या हिशोबाने मी काही नसणार, पण तू जर देवाच्या नजरेमध्ये आम्ही पाहिलं तर आम्ही उत्कृष्ट आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने काही ना काही योजनेसहित आम्हाला पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण अनेकदा देवाची योजना काय, नेमका माझा जीवनाचा उद्देश काय हे आम्हाला समजत नाही, हे आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनाला दिशा आणि आकार नसतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांना कळावं की तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण आज सर्व तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये आहात. तुम्हाला ख्रिस्ती किंवा विश्वासणार हे नाव मिळालंय आणि नाव असंच मिळालेलं नाहीये, यासाठी देवाची कृपा लागते. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये अनेक लोक आहेत पण ते सगळे प्रार्थनेत आहेत का. त्या सर्वांना ख्रिस्ती किंवा विश्वासणार नाव आहे का. नाही. म्हणजे आम्ही काहीतरी विशेष आहोत, आम्ही काहीतरी खाजगीचे लोक आहोत, म्हणून आज आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे का त्याची योजना काय, त्याची इच्छा काय ही आम्हाला समजली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिलं वचन या ठिकाणी घेऊया. उपदेशक 12वा अध्याय आणि पहिलं वचन. उपदेशक 12वा अध्याय आणि पहिलं वचन. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव, जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाहीत आणि ज्या वर्षामध्ये तू म्हणशील यात मला काही संतोष नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचूया. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की तू आपल्या तरुणपणात तुझ्या निर्माणकर्त्याला काय कर, आठव. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे का आम्ही सर्वांनी आमचा जो निर्माण करताय त्याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण जर आम्ही प्रभूकडे लक्ष लावलं तर आम्हाला कळणार का देवाची योजना आणि इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव या वाचनातून आम्हाला बोध करतो, आम्हाला सांगतो की ते वाईट दिवस येण्या अगोदर, कारण आम्हाला माहितीये आता प्रभू श्री ख्रिस्त लवकर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे प्रभू मध्ये आहेत ते उचलले जातील आणि जे देवामध्ये नाही ते तर राहिले जातील. पण देवाची इच्छा नाही की त्याचे लेकरं इथं राहावेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो या वाचनाद्वारे सांगतो की तुझ्या निर्माणकर्त्याची तू काय कर, आठवण कर, त्याला स्मरण कर, त्याच्या छत्रछाया चल, जेणेकरून देवाचा गौरव आणि योजना तुझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार. प्रेज द लॉर्ड. कारण सैतान जो आहे हा प्रभूकडे आम्हाला लक्ष लावू देणार नाही. आमच्या व्यर्थ जीवनामध्ये आम्हाला अशा तशा गोष्टीकडे ओढल आणि त्या जीवनामध्ये आम्हाला आणून तो आम्हाला पापाच्या स्वाधीन करेल. आणि मग देवापासून आम्ही दूर गेल्यानंतर प्रभूची योजना आमच्यामध्ये कधी पूर्ण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे कोणाचं स्मरण करायचं. प्लीज बोला कोणाचं.
यस, त्याला आठवायचं का प्रभू तू का मला जन्माला आलं, तू का मला ख्रिस्ती बनवलं, तू का मला विश्वासानं बनवलं, का तू मला ही वेगळी ओळख दिली, त्याची योजना काय, तुझी इच्छा काय, हे तू मला प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही देवाला ते विचारलं, देवाकडे ते मागितलं, तर परमेश्वर ते आम्हाला प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. पण लक्षात घ्या या जगामध्ये सैतान पण आहे. कोण आहे? आणि सैतान जो आहे या तरुणपणामध्ये आम्हाला देवाची ओढ आणि गोड सहसा लागू देत नाही. तो सहसा आम्हाला जगातल्या गोष्टीमध्ये एवढं रम्य करतो, जगातल्या गोष्टीमध्ये एवढा आनंद देतो आणि पूर्ण प्रयत्न करतो कसं आम्ही देवापासून दूर जाऊन त्याच्या सानिध्यामध्ये राहावं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामध्ये आनंद पण वाटतो. त्याच्यामध्ये काय वाटतो? आनंद वाटतो. जगाच्या गोष्टीमध्ये म्हणजे उदाहरण जर आपण आपला मोबाईलच घेतला तर याच्यामध्ये तासनतास वेळ घालावं यामध्ये आम्हाला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. जर आपण पाहिलं तर आज प्रत्येकाची मान खाली, प्रत्येकाची मान खाली आहे. तो कुठेही असेल, उभा असेल तरी त्याची मान खाली, कारण त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. आणि सैतानाने हा आनंद त्याला दिला का तू व्हॉट्सअप मध्ये बिझी राहा, तू फेसबुक मध्ये बिझी राहा, तू युट्यूबचे जे व्हिडिओ आहेत, मग ते साधे व्हिडिओ असेल किंवा अश्लील व्हिडिओ असतील, त्या सर्वांमध्ये तो तुम्हाला बिझी करून ठेवतो, एंगेज करून ठेवतो आणि त्याच्यामध्ये आनंद देतो. काय देतो? आनंद देतो. परंतु देवाकडे लक्ष लागू देत नाही. जर हेच लक्ष आम्हाला प्रभूकडे लावायला लागलं तर सहसा आमचं वाचनामध्ये लक्ष लागत नाही. प्रेज द लॉर्ड. सैतान आम्हाला प्रभूकडे आकर्षित होऊ देणार नाही. तो अशा गोष्टीमध्ये आनंद देईल, पण लक्षात घ्या ह्या गोष्टी थोड्या वेळसाठी आनंद देतात, आमचा टाइम पास करतात, पण या सर्व आम्हाला पापाकडे नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? इव्हन जगातला मित्र परिवार, हा मित्र परिवार थोड्या वेळासाठी आम्हाला टाइमपास करतो, थोड्या वेळासाठी आनंद देतो, पण हा मित्र परिवार आम्हाला आनंद कालाचं जीवन देऊ शकत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जगाद्वारे तो आमच्याकडे पाठवतो, ह्या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आमचं लक्ष कोणाकडे लागलं पाहिजे? प्लीज बोला, कोणाकडे? आणि सैतान ते लक्ष लागू देणार नाही. तो बिझी करणार आहे तुमच्या फोन मध्ये, तो तुम्हाला बिझी करणार आहे तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये. आणि देवाची इच्छा आहे का या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, इथपर्यंत कळतंय प्रत्येकाला? जगातल्या गोष्टी आनंद देतात, जगातल्या गोष्टी काय देतात? आनंद. पण त्याच्यामध्ये आनंद कालाचं जीवन नाहीये. देवाची इच्छा आहे का त्या मित्र परिवारापेक्षा तू प्रभू त्या लोकांना जर मित्र बनवलं ते कधी पण उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. संकट समय कुणी राहणार नाही, आयुष्याच्या दिवशी कुणी तुझ्या बरोबर राहणार नाही. त्या क्षणी तुला फक्त कोणाची आठवण राहणार? देवाची. आणि त्या क्षणी तुला फक्त कोण मदत करणार? परमेश्वर. म्हणून देवाची इच्छा आहे का आजच तू आपलं नातं जे ते देवाशी जोड. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, जगामध्ये आनंद आहे, जगामध्ये काय आहे, पण तो आनंद थोड्या वेळासाठी, पण तू नंतर त्या आनंदामध्ये आनंद कालाचं दुःख आहे. आणि म्हणून तो आनंद थोड्या वेळासाठी तुम्हाला देवापासून दूर घेऊन तुमचा नाश करणार. म्हणून त्या आनंदाकडे वळू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या आनंदाकडे जा का ज्या ठिकाणी तुमचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी सांगल, युथ आहे, आम्हाला फ्रेंड्स आवडतात, मग ती मुलगी किंवा असो किंवा मुलगा काय असो, आम्हाला फ्रेंड्स आवडतात, पण हे फ्रेंड काही देऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. ती फ्रेंडशिप कधी लव्ह मध्ये कन्वर्ट होईल माहित पडणार नाही. त्या लव्ह मध्ये तू काय निर्णय घेशील माहित नाही, तू काय चुकीच्या गोष्टी करशील माहित नाही, आणि मग वाटेला फक्त निराशा येणार. प्रेज द लॉर्ड. थोड्या वेळसाठी ह्या गोष्टी आनंद देतात. किती वेळसाठी? थोड्या वेळ. सगळे बोला, किती वेळसाठी? थोड्या वेळ. कम ऑन युथ, किती वेळसाठी? थोड्या वेळसाठी या गोष्टी प्लेजर देतात, आनंद देतात, परंतु ह्याच्यामध्ये आनंद कालाचा आनंद आणि सुख नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या गोष्टी तुम्हाला इतक्या ओढतील कारण जग ह्याच गोष्टी मागे धावतंय, जगाला ह्याच गोष्टी आवडतात. पण देवाची इच्छा आहे का देवाच्या लेकरांमध्ये आणि जगाच्या लेकरांमध्ये काहीतरी फरक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांची आवड निवड आणि तुमची आवड निवड ही सारखी नाही, ही वेगळी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांच्याकडे प्रभू नाहीये पण तुमच्याकडे परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना ख्रिस्ती विश्वासाला नाव नाहीये पण तुम्हाला ख्रिस्तीने विश्वासाला नाव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का जगामध्ये जो थोड्या वेळासाठी आनंद आहे, प्लीज त्या आनंद मागे पळू नको, कारण हा जो आनंद आहे तुला नाशाकडे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज पहा, जसं मी सांगितलं का व्हॉट्सअप, फेसबुक आणि दुसरं ऍडिक्शन आहे व्हिडिओ गेम. त्याच्यामध्ये पण 90% लोक इतके ऍडिक्ट झालेत की त्यांना दुसरं काहीच सुचत नाही, त्या गेम्स मध्ये ते पूर्णपणे बिझी आहेत. प्रेज द लॉर्ड. हे सर्व वेपन्स आहेत, हे सर्व शस्त्र आहेत. कोणाचे? सैतानाचे. का तुम्हाला तो देवाकडे लक्ष लावू देत नाही, पण तू देवाची इच्छा आहे की या क्षणिक आनंदापेक्षा तुम्ही आपलं लक्ष प्रभूकडे लावलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया ठिकाणी आपण उपदेशक 11वा अध्याय आणि 9वं वचन. तरुणा,
तू आपल्या तरुणपणात हर्षित हो आणि तुझ्या तरुणपणाच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदित करो आणि तू आपल्या हृदयाच्या मार्गांनी व आपल्या डोळ्याच्या दृष्टीने चाल, परंतु या सर्व गोष्टीविषयी देव तुला न्यायासाठी आणील हे तू जाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन इथं सांगतं का तू हृदयाच्या गोष्टी कर, आनंद तर तुला देणार आहेत, पण तू लक्षात घे शेवटच्या काळामध्ये तुला न्यायासाठी काय केलं जाईल, उभं केलं जाईल. आणि ज्यावेळेस न्याय होईल मग तुझ्यामध्ये अनिती सापडणार, तुझ्यामध्ये पाप आढळणार, तुझ्यामध्ये वाईट गोष्टी दिसणार आणि ह्या गोष्टी तुला देवाच्या राज्याचं वतनदार होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे हृदयाला आवडतं, जे डोळ्यांना आवडतं, जे शरीराला आवडतं, या सर्व गोष्टीपासून स्वतःला आपण काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, कशाला? डोळ्यांना आवडतं. कशाला आवडतं? जे डोळ्यांना आवडतं, जे हृदयाला आवडतं, जे शरीराला आवडतं, या इच्छा आपण मारल्या पाहिजेत आणि आपण ते केलं पाहिजे. याच्यामध्ये प्रभूला संतोष आहे, जे प्रभूला आवडणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, काही वेपन्स आहेत, हे शस्त्र आहेत का ह्याद्वारे सैतानाचं पाप आमच्यामध्ये शिरतं आणि ते देवापासून आम्हाला दूर घेऊन जातं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून आमच्या नेत्रांनी आम्ही वाचवलं पाहिजे का त्यांनी काय पाहू नये, पाप पाहू नये. प्रेज द लॉर्ड. आमच्या हृदयाच्या इच्छा ज्या देहातल्या त्या इच्छेपासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमच्या शरीर देही गोष्टी मागतो, या सर्व गोष्टीपासून आपण स्वतःला संरक्षित केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नंतर ह्या गोष्टीपासून तुम्ही वाचले तर तुमचं लक्ष कोणाकडे लागणार, देवाकडे. आणि जर देवाकडे लक्ष लागलं तर तुम्हाला कळणार का देवाची योजना तुमच्या लाईफ मध्ये काय. प्रेज द लॉर्ड. सैतान ह्याच गोष्टीमध्ये बिझी ठेवणार. प्रभूची इच्छा काय, प्रभूची योजना काय हे तुम्हाला समजू देणार नाही. कारण त्याला माहितीये का जर ह्याला प्रभूचं वचन कळालं, प्रभूची योजना कळाली आणि जर का हा देवाच्या वाटण्याच्या प्रती सिरियस झाला तर येणाऱ्या दिवसामध्ये हा साधारण मुलगा किंवा ही साधारण मुलगी माझ्यासाठी खूप मोठा धोका बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय का सैतान आज हे सगळे शस्त्र आमच्या विरोधात उपयोगात आणतोय? कारण तो देवाच्या वाटण्याच्या प्रती सिरियस आहे. कोण? प्लीज बोला, कोण? सैतान. हा. का तो आमच्या मागे लागलाय? का जगामध्ये एवढं पाप त्यांनी वाढून ठेवलंय? का तो आम्हाला ओढतोय? कारण तो सिरियस आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या बाबतीत? प्लीज बोला, कोणाच्या वचनाच्या बाबतीत? सैतान सिरियसली घेतो देवाचं वचन, कारण त्याला माहितीये का जे काही परमेश्वराच्या लेखनाबद्दल बोलतो परमेश्वर ते पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. पण ते वचन त्यांच्यामध्ये पूर्ण होऊ नये म्हणून त्याच्या लेखनाचं लक्ष त्याच्याकडे लागलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला, कळतंय? सैतान सिरियस आहे कोणाच्या वचनाच्या प्रती? देवाच्या वचन. कारण त्याला माहितीये का जर याचं वचन याच्या लेकरांनी सिरियसली घेतलं तर येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स मला बनणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो तुम्हाला पूर्णपणे जगात अशा गोष्टी बनवून ठेवल आणि त्यामध्ये एंगेज करणार, बिझी करणार, जेणेकरून आपलं लक्ष देवाकडे लागू नये. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांना कळावं का देवाची योजना आणि देवाची इच्छा काय आहे. प्रेज द लॉर्ड. वाचो एक वचन जेणेकरून कळल का लॉर्डची योजना काय आमच्यासाठी. योएल 2रा अध्याय, सर्व काढू. योएल 2रा अध्याय. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईन, मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील, तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. पुन्हा रीड करू. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईन. कोणावर? देहावर. सगळे बोला, कोणावर? कोणत्या देहावर? सर्व देहावर. प्लीज बोला, कोणत्या देहावर? सर्व देहावर. पुढे काय लिहिलंय? मग तुमचे मुलगे तुमच्या मुली भविष्य सांगतील. काय सांगतील? भविष्य सांगतील. प्लीज बोला, काय सांगतील? प्लीज बोला, कोणासाठी वचन? प्लीज बोला ब्रदर सिस्टर्स, कोणासाठी? म्हणा, माझ्यासाठी. माझ्यासाठी. प्लीज बोला, माझ्यासाठी. माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिलंय? तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचा आत्मा या वचनाद्वारे ही वाणी आहे आणि देव इथं स्पष्ट करतो की मी माझा आत्मा, मी माझं सामर्थ्य, मी माझा अभिषेक तुमच्यावर ओतणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून तुम्हामध्ये प्रभूचं राज्य आणि कार्य वाढावं. प्रेज द लॉर्ड. आता कित्येक लोकांना वचन माहित पण असेल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी पहिल्यांदा ऐकलंय वचन? फर्स्ट टाइम ऐकताय? प्लीज बोला, किती लोकांना माहिती आहे वचन? प्लीज बोला, माहिती आहे. पण आम्ही सिरियस नाही.
Praise the Lord. ह्या पवित्र शास्त्रात जे वचन लिहिली आहेत, अनेक वचन आम्हाला माहिती आहे, पण ज्या प्रकारे ते वचन आम्ही सिरियसली घेतलं पाहिजे ते वचन आम्ही त्या प्रकारे सिरियसली घेत नाही, कारण सैतानाची इच्छा नाहीये का देवाचं वचन आम्ही सिरियसली घ्यावं. Praise the Lord. म्हणून मी म्हणतो, म्हणजे मी नेहमी माझ्या वाचनात एक सांगतो का देवाच्या वचनाप्रती एक तर परमेश्वर सिरियस आहे आणि दुसरा सैतान सिरियस आहे. Praise the Lord. देवाच्या वचनाच्या प्रती कोण सिरियस आहे? एक तर परमेश्वर, दुसरा कोण? सैतान. कारण लोक त्याचं वचन मनावर घेत नाही. Praise the Lord. जर जे त्याचं वचन मनावर घेतील, प्रभू त्यांना आत्म्यात पुढे आणणार. Yes. Praise the Lord. पण अनेक जण प्रभूचं वचन ऐकतात पण ते सिरियसली घेत नाही, आणि देवाची इच्छा आहे का त्याचं वचन आपण सिरियसली घेतलं पाहिजे. Praise the Lord. जर देव बोलतो तर देव करणार आहे, आणि सैतानाला माहिती. कोणाला माहिती आहे? सैतानाला. सैतानाला माहिती आहे जर देव बोलतो तर देव करणार, देवाला कोणी रोखू शकणार नाही. आणि म्हणून त्याला माहिती आहे सैतानाला का मी देवाला थांबू शकत नाही, पण मी एक काम करू शकतो का ज्यांना तो देणार आहे त्यांना मी थांबू शकतो. Yes. Praise the Lord. आणि म्हणून तो आमच्या जीवनामध्ये असं छोटे छोटे पाप आणून ठेवतो, आणि त्या पापामध्ये आम्हाला अट्रॅक्ट करतो का जेणेकरून आम्ही त्यामध्ये बिझी व्हावं आणि आमचं लक्ष प्रभूच्या वचनाकडे लागू नये. Praise the Lord. जर हे वचन आम्ही सिरियसली घेतलं आणि म्हणलं का परमेश्वर जर तू असं म्हणतो तर प्रभू हे वचन माझ्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे, तो अनुग्रह मला दे, आणि मग परमेश्वर आपलं वचन तुमच्यामध्ये पूर्ण करणार. Praise the Lord. पण ते वचन आम्ही सिरियसली घेत नाही, ते वचन आम्ही अप्लाय करत नाही, ते वचन घेऊन आम्ही प्रार्थना करत नाही, म्हणून तो एनोइंटिंग, तो अभिषेक आम्हाला मिळत नाही. Praise the Lord. प्लीज बोला, कळतंय? जर एखादा गव्हर्नमेंटची नोकरी आहे, तुम्हाला लगेच ती मिळती का? पहिले काय भरावं लागतो? फॉर्म. काय भरावं लागतो? तुम्हाला कळतं पहिले वेकन्सी. काय कळतं पहिले? वेकन्सी आहे. क्लास 1 असेल, क्लार्क असेल, कोणती ना कोणती वेकन्सी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का वेकन्सी अशीच मला मिळणार नाही, त्याच्यासाठी मला फॉर्म भरावा लागणार. तसंच वचन तुमच्या समोर लिहिलंय, पण ते वचन तुम्हाला अप्लाय करावं लागणार. ते वचन तुम्हाला बोलावं लागल, ते वचन तुम्हाला घेऊन प्रार्थना करावी लागल, आणि ज्यास ते वचन तुम्ही अप्लाय करणार ते वचन तुमच्यामध्ये रिझल्ट आणणार. Praise the Lord. Praise the Lord. अनेकदा युथ ज्यावेळेस मोठ्या मीटिंग्स मध्ये जातात तिथं वर्शिपर्स असतात, कारण 90% युथला वर्शिपर्स व्हायचं असतं, आणि मग मोठे वर्शिपर्स जे असं आराधना करतात, नाचतात, गातात, सगळ्यांना वाटतं मला पण असं व्हायचं. Praise the Lord. आम्ही काय करतो मग? आम्हाला वाटतं का त्यांनी कशी वर्शिप केली, मग मी पण तशी करणार. तो जर एखादं वचन बोलला तर कशा टाळ्या वाजतात, मग मी पण तसं एखादं वचन काय करणार? बोलणार. आम्ही फक्त स्टाईल कॉपी करतो. काय कॉपी करतो? स्टाईल कॉपी करून जमणार नाही. चर्च अभिषेक पाहिजे. Praise the Lord. जस अभिषेक येतो मग तुम्ही कसे का नाही असाना ती स्टाईल बनून जाते. Praise the Lord. काही लोकांना वाटतं का तो कसं करतो मग लोक कसे खुश होतात, मग मी पण असं काहीतरी करतो आणि मग लोक माझ्यावर इम्प्रेस होतील. तसं होत नाही चर्च. त्यांनी बोलला टाळ्या का वाजल्या, तुला सूत्र कळलं पाहिजे, अभिषेक आहे त्याच्यावर. Praise the Lord. अभिषेक जस असेल, मी पुन्हा सांगतो की तुम्ही कसे का नाही असणार ती काय बनणार? प्लीज बोला, काय बनणार? स्टाईल मारायची गरज नाही चर्च. Praise the Lord. अभिषेक मिळवा, तुमची स्टाईल वेगळीच बनून जाणार. Praise the Lord. प्लीज बोला, कळतंय? अभिषेक पाहिजे, पवित्र आत्म्याचं अनॉइंटिंग पाहिजे. Praise the Lord. आणि ते का जर तुम्ही मिळवलं आणि त्या वाटाच्या प्रती सिरियस झालं, मग परमेश्वर तुमचा माइटी यूज करणार चर्च. Praise the Lord. प्लीज बोला, इच्छा आहे तुमची देवाचा गौरव करावा. कारण मोठ्या मीटिंग्स मध्ये आम्ही पाहतो, आम्हाला वाटतं का प्रभू मला पण असाच प्लॅटफॉर्म पाहिजे, प्रभू मला पण असंच करायचंय, पण तो एका दिवसात तिथून खाली येऊन लगेच वरती नसता गेली. ज्यावेळेस तो वचन ऐकतो, जे वचन प्रभूने त्याला सांगितलेलं असतं आणि त्याचं अनुकरण तो करतो, मग परमेश्वर त्याच्यासाठी त्या स्टेजचे रस्ते मोकळे करतो. Praise the Lord. प्लीज बोला, कळतंय? म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्या लाईफ मध्ये देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे का तुमचा माइटी उपयोग प्रभूच्या गौरवासाठी व्हावा. Praise the Lord. जितके सेवक उभे राहतात राहू द्या, कारण अजून पुष्कळ लोक आहेत ते त्यांना इश्यू कळलेला नाहीये. Praise the Lord. म्हणजे भरपूर वेकन्सी आहे. Praise the Lord. भरपूर काय आहेत? भरपूर वेकन्सी. प्रभू तयार आहे, जितके लोक माझ्या गौरवासाठी उभे आहेत येऊ द्या, मी त्यांना आपला अभिषेक द्यायला तयार आहे. Praise the Lord. पण देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरं त्याच्या वाटण्याच्या प्रती सिरियस झाले पाहिजे आणि म्हणलं पाहिजे काही वचन प्रभू दुसऱ्या कोणासाठी नाही पण माझ्यासाठी नक्की. Praise the Lord. Praise the Lord. ज्यावेळेस तुम्ही ते वचन घ्याल, तुम्ही प्रार्थना करताल, परमेश्वर 100% ती कृपा दृष्टी करेल आणि त्याचा अभिषेक तुमच्यावर होत नाही.
प्रेज द लॉर्ड. पण लक्षात घ्या, सैतान सहसा तुम्हाला प्रभूकडे जाऊ देणार नाही. तो तुमच्या लाईफ मध्ये अशा काही गोष्टी आणल का त्या तुम्हाला पापाला प्रवृत्त करतील, देवापासून दूर घेऊन जातील. पण या सर्व गोष्टीपासून तुम्हा तरुण लोकांना, इवन जे वयोवृद्ध आहेत, इवन जे दुसऱ्या एजचे आहेत, तुम्हा सर्वांना तो अभिषेक पाहिजे असेल तर त्या पापापासून स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा सांगल का आम्ही सिरियस नाहीये, पण कोण सिरियस आहे? सैताननी सिरियस नाही, म्हणून तर ते एवढं पाप आणलंय. आज जगामध्ये एवढं पाप का वाढलंय? का छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणूस वाईट गोष्टीमध्ये अडकला जातो? कारण त्याला माहितीये एकदा का यांना प्रभू कळाला मग हे माझं राज्य संपवतील, ते माझ्या लोकांना त्याच्याकडे घेऊन जातील. म्हणून त्याच्या लोकांना मला बिझी करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज यामध्ये बिझी होऊ नका, प्रभूकडे या. प्रेज द लॉर्ड. आता आमच्याकडे एक रिझन आहे व्हॉट्सअपचं, नाही प्रभूचेच ग्रुप आहे. कोणते ग्रुप आहेत? मग ओरिजिनल ग्रुप घे बायबलचा. प्रेज द लॉर्ड. प्लीज मला कळतं आमच्याकडे काय आन्सर आहे आज व्हॉट्सअपचं, कारण आमचे सगळे आध्यात्मिकच ग्रुप आहे. मला असं म्हणायचंय का तुम्ही ताजं रेव्हेलेशन घ्या. कोणाकडून? देवाकडून. आणि मग ते तुमच्यातर्फे तुमच्या ग्रुपमध्ये वाटा. प्रेज द लॉर्ड. आपण नेहमी व्हॉट्सअपचं दुसरं रेव्हेलेशन यायचं आणि ते घेऊन पलीकडे द्यायचं. अरे कधी तू बी डायरेक्ट घे देवाकडून आणि मग लोकांना दे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय चर्च. देवाची इच्छा आहे की आम्ही लक्ष लावलं पाहिजे. कोणाकडे? देवाकडे. कारण वचनात जे आहे ते पवित्र शास्त्रातून येतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचनामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये अभिषेक आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का लेकरांनी लक्ष लावलं पाहिजे प्रभूच्या वचनाकडे. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही सिरियस झालो तर आम्हाला प्रभू कळणार, आणि जर प्रभू कळला तर आम्हाला कळल का प्रभूनी माझ्या लाईफ मध्ये काय योजना ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय चर्च. प्लीज आम्हाला सिरियसली व्हायचंय. कोणाच्या? प्लीज बोला कोणाच्या प्रती? कारण जर आम्हाला प्रभू कळला आमचं लाईफ चेंज होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. कदाचित आज आम्हाला एवढी प्रार्थना येत नसेल, आम्हाला एवढी आराधना येत नसेल, एवढं बायबल पण समजत नसेल, पण एकदा का प्रभूचं वचन जे बोलला, माझा आत्मा मी त्या तरुणांवर ओतणार आहे, आणि तो आत्मा तुमच्यावर आला, मग तुमची प्रार्थना पण सामर्थ्यवान बनणार. तुम्हाला पण पवित्र शास्त्र कळणार, तुमच्या आराधनाद्वारे पण लोक ब्लेस होणार, तुमच्या सुवार्थ्याद्वारे लोकांची लाईफ चेंज होणार. पण त्यासाठी तो पवित्र आत्मा आमच्यावर असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की प्रभूचे शिष्य झोपा काढायचे. काय काढायचे? झोपा. येशू उठवायचा करे प्रार्थना करा, पण त्यांना झोप सुधरत नव्हती. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस ते देवाच्या आत्म्याने भरले, मग त्यांना उठवायला कोण नव्हता, पण ते लोकांना उठू लागले आणि प्रार्थनेला बसू लागले. चर्च. प्रेज द लॉर्ड. कस काय झाले सर्व? कुणाचा आत्मा आला? प्लीज बोला कोणाचा आत्मा आला? ज्या देवाचा आत्मा येईल तो तुम्हाला वेगळं बनवणार. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आम्हाला ख्रिस्तासारखं करतो. कोणासारखं करतो? ख्रिस्तासारखं. सगळे बोला कोणासारखं? ख्रिस्तासारखं. ख्रिस्तासारखं करतो. तो आमची प्रार्थना वाढवतो, तो आमचं वचन वाढवतो, तो आमचं समर्पण वाढवतो, आणि म्हणून तो आत्मा आमच्यावर येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जणांना प्रार्थनेला बसूनही प्रार्थनेत लक्ष लागत नाही. तो बसतो इथं पण त्याचं लक्ष घराकडेच असतं, किंवा त्याच्या जीवनात एखादी समस्या असेल ना, त्या समस्येमध्ये तो गुरफटलेला असतो. का? कारण त्याला कोणीतरी सपोर्टर पाहिजे असतो, आतून त्याला पुश करणार आणि म्हणणार का वाचनाकडे लक्ष दे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला किती लोकांना कळतंय? सगळ्यांना वचन नाही समजत. प्रार्थना सगळे येतात, हालेलुया आमेन म्हणतात, पण सगळ्यांना वचन टच होत नाही. पण काही लोक असे असतात का त्या वचनामध्ये त्यांना अजून एक वचनाचं प्रकाशन येऊ लागतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता एक संदेश चाललाय. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांना पवित्र आत्मा आहे ना, त्यांच्या आतमध्ये वेगळा संदेश चालू झालाय अजून एक. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हा डिफरन्स आहे ज्यास पवित्र आत्मा उतरतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का तो आत्मा आमच्यावर आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या लाईफ मधलं सांगल, ज्यावेळेस मी ही अर्ली एज मध्ये चर्चला जायचो, माझं पण लक्ष लागत नव्हतं. माझी मम्मी मला घेऊन जायची चर्चला, कारण चर्चला आलं पाहिजे, आणि म्हणून ती मला चर्चला घेऊन जायची. पण मी मागच्या बेंचवर बसायचो, माझा सहसा ते इंटरेस्ट नव्हता. पिक्चरची स्टोरी किंवा काहीतरी कॉलेजमधलं ह्याच गोष्टीकडे माझं लक्ष असायचं. आणि मी घरी जाऊन सांगायचो का बाबा मी चर्चला येतो वर का, पण माझं काय लक्ष लागत नाही. ते संदेश देतात, 2 मिनिटं माझं लक्ष असतं त्या संदेशामध्ये, आणि नंतर मी माझ्या मनातल्याच कल्पनात काय होऊन जातो, हरून जातो, किंवा त्या प्रार्थनेत माझी एखादी झोप पण होऊन जाते. असं मी सांगायचो, कारण मला त्या टायमाला तो पवित्र आत्मा मिळालेला नव्हता, तो अनुग्रह माझ्याकडे नव्हता, आणि म्हणून ज्या प्रकारे मी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे होतं ते माझ्याकडे होत नव्हतं.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ज्या वेळेस मला देवाचा अनुग्रह प्राप्त झाला, देवाचा पवित्र आत्मा मला मिळालं, माझं लाईफ प्रभूने बदलून टाकलं. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Yes. Praise नाही तर आमच्या घरी ज्यावेळेस प्रार्थना व्हायची आणि एखादे पाळक ज्यावेळेस घरी यायचे आणि लांबूनच मला कळायचं का बाबा वर्शिप चालू आहे, तर मी बाहेरूनच आवाज ऐकून काय होऊन जायचो, निघून जायचो. कारण मला माहित असायचं की यांची वर्शिप तास तास भर काय होत नाही, संपत नाही. पाय दुखून जातात तरी नाचत राहतात, कारण त्यांना देव कळला होता, Yes. मला प्रभू कळलेला नव्हता. आणि म्हणून मी काय करायचो, अरे पाहायचो आता वर्शिप चालू आहे, चला 1.5-2 तासांनी येऊ. पण ज्या होली स्पिरिट मला मिळाला, मग मला वाटतं का नाही आराधनेत किती सामर्थ्य आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहा देव आमची काय बोलतो, प्रभूची योजना कळली पाहिजे, देवाला आम्हाला काय द्यायचं आम्हाला समजलं पाहिजे. आणि एकदा का तो पवित्र आत्मा, ते सामर्थ्य, तो अभिषेक आम्हाला मिळाला, आमच्या लाईफचं डेफिनेशन परमेश्वर बदलून टाकणार. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कदाचित आता आम्ही साधारण असू, आमची काही ओळख नसेल, आमच्याकडे काही असं विशेष आध्यात्मिक टॅलेंट नसेल, पण एकदा का देवाचा आत्मा उतरला, देवाने तुम्हाला टच केलं, तुमचं लाईफ बदलणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मे बी कोणाला प्रभू प्रार्थनेत यूज करणार, कोणाला वचनामध्ये यूज करणार, कोणाला आराधनेमध्ये यूज करणार, कोणाला प्रॉफिट म्हणून यूज करणार, कोणाला टीचर म्हणून यूज करणार, पण तो होली स्पिरिट मिळणं गरजेचं आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तो मिळाला, तुमची लाईफ बदलणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून देवाची इच्छा आहे चर्च, का आम्हाला कळावं का देवाने माझ्यासाठी काय ठेवलंय आणि मला माझ्या जीवनामध्ये नेमकं काय मिळवायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण प्रभूला काम करी पाहिजे. Yes. प्रभूला कोण पाहिजेत? काम करी. प्रभूने दाखला सांगितला द्राक्ष मळ्याचा, आणि त्याच्यामध्ये प्रभूने खूप सुंदर स्टोरी सांगतो. तो म्हणतो का जो द्राक्ष मळ्याचा जो मालक होता, सकाळपासून तो गेला काय शोधण्यासाठी, कामगार शोधण्यासाठी. उदाहरणार्थ सकाळी 6 पासून दिवसाची काय होती सुरुवात होती. मग त्यांनी काही लोक 6 वाजता बोलवले, काही 9 वाजता बोलवले, काही 12 वाजता बोलवले, आणि काही लोक किती वाजता बोलवले, 3 वाजता बोलवले. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता या ठिकाणी जर आपण विचार केला एखाद्या मालकाचा, तर मालक नेहमी जो कामगार कधी शोधणार, सकाळीच. कारण तो म्हणणार दुपारी बोलून काय करू, माझं नुकसान होईल, माझं काय होईल, नुकसान होईल. पण जर तो दाखला तुम्ही वाचला तर तिथं 5 वाजता, पण किती वाजता, 5 वाजता. म्हणजे यहुदी लोकांचा असं 6 वाजता त्यांचा टाइम संपून जातो, आणि 6 नंतर तुम्ही शेतात काम करू शकत नाही. इव्हन त्यांनी 5 वाजता जाऊन पण काय बोलवले, कामगार बोलवले. आणि त्या दाखल्यामध्ये असं लिहिलंय का सुरुवातीच्या लोकांना जे वेतन मिळालं होतं, तेच ज्या 1 तासाच्या लोकांनी काम केलं, तेच वेतन त्यांनी त्याला दिलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग असं का झालं, तर जो मालक होता शेताचा, त्याला द्राक्षाची काळजी होती. Yes. कसली काळजी आहे, द्राक्षांची. त्याचं असं म्हणणं आहे की तुमचं वेतन मजुरी काय मी द्यायला तयार आहे, पण द्राक्षाचं नुकसान नाही झालं पाहिजे, कारण अंधार पडल्यानंतर कापणी होणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे प्रभूला काय म्हणायचंय, एकदा का प्रभू येशू आला, नंतर कोणती सुवार्ता आहे, नंतर कोणतं वचन आहे, मग कोणती कापणी सहसा होऊ शकणार नाही. जे काही काम व्हायचंय ते आत्ताच व्हायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाला असं म्हणायचंय का सुरुवातीला ज्या सेवकांनी खडखड प्रवास केला, आता तो प्रवास मी तुम्हाला सोपा केला. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सुरुवातीचा प्रवास खूप कसा होता, खडतर. म्हणजे पूर्वीचे जे सेवक होते त्यांची सेवा खूप स्ट्रगलवाली होती. आता खूप इझी झालंय. जे मिशनरीनी इथं आलं त्यांनी खूप स्ट्रगल घेतला या ठिकाणामध्ये, त्यावेळेस लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं नाही, तो स्पेस त्यांना मिळाला नाही. पण आता जे सेवक आम्ही सेवा करणार आहोत, आम्हासाठी खूप इझी आणि फ्री स्पेस त्यांनी करून ठेवलेला आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे वेतन तेच मिळणार, पण आमचा प्रवास कसा आहे, सोपा आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतं मी जे बोललो आता. Yes. स्टार्टिंगला खूप लोकांनी स्ट्रगल केलंय, शिष्यांनी आपले प्राण दिलेत, पण आता तो स्ट्रगल तेवढा आम्हाला नाहीये, पण वेतन तेच मिळणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण सिरियसली झालो पाहिजे का परमेश्वर तेच वेतन आणि मजुरी प्रभू मला देणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय चर्च. Yes. देवाची योजना आहे. प्लीज बोला, काय आहे, देवाची सगळे म्हणा, माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये प्रभूची प्रभूची उत्तम योजना आहे. उत्तम योजना आहे. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. मी लक्ष लावलं पाहिजे. मी लक्ष लावलं पाहिजे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी एक उदाहरण घेईल, 1-2 उदाहरण आहे माझ्याकडे समजण्यासाठी का कसं सैतान आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि उदाहरण आहे येशू ख्रिस्ताचं. आता येशू ख्रिस्ताची सेवा किती वर्ष सुरू केली त्यांनी, 30. किती, 30. ठीक आहे, 30 वर्षाचा जास्त झाला, त्यांनी काय सुरू केली, सेवा सुरू केली. पण ज्या वेळेस तो मरियेच्या पुढे होता, गर्भात मरियेच्या पुढे होता, गर्भात, त्या क्षणापासून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. प्रेज द लॉर्ड. Yes. खूप सुंदर आहे, समजून घ्या देवाच्या कृपेने. येशूनी सेवा किती वर्ष सुरू केली, 30व्या वर्षी. म्हणजे 30 वर्षानंतर येशू खूप मोठं सैतानाला प्रॉब्लेम क्रिएट होणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तो येशूला कधीपासून हात लावतो,
गर्भावस्थेत असताना. प्लीज बोला कधीपासून. गर्भा मग त्याला तो सेवा करतोय का, नाही. कोणते चमत्कार करतोय का, पण त्याला माहितीये जर का हा मोठा झाला आणि जर का प्रभूच्या योजनेत चालला, हा माझं काम संपून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. येस. हेरोद त्याच्या मागे लागला, त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे येशू सेवेत नाही अजून. प्रेज द लॉर्ड. येस. तुम्ही अजून सेवेत नाहीये, कदाचित तुमची अजून मोठी सेवा नाहीये, अजून तुमच्याकडून देवाचं राज्य गाजवलं जात नाहीये, पण सैतानाला माहितीये का हा मोठा होऊ शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यापैकी कोणता पाऊल होऊ शकतो, दावीद होऊ शकतो. तुम्ही देवाचा गौरव मोठ्या प्रमाणात करू शकता, म्हणून सैतान जो आहे तुम्हाला सिरियसली घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो अशा पापांमध्ये अडकवतो जेणेकरून आमचं लक्ष कोणाकडे लागू नये. देवाकडे लागून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन अशा गोष्टी, अशा कामामध्ये, अशा गोष्टीमध्ये बिझी करून टाकतो आणि आपलं फोकस डायव्हर्ट करून देवाच्या योजनेपासून आम्हाला दूर घेऊन जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला. येस. सैतान सिरियसली घेतोय. प्रेज द लॉर्ड. Yes. मी पुन्हा सांगेल, रीड करा, खूप सुंदर आहे. येशूनी सेवा 30 वर्षात केली, पण कधीपासून मांडण्याचा प्रयत्न आहे, लहानपणापासून, गर्भात असतानापासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेच्या समय पण ती स्टोरी आहे का, त्या समय पण लहान लेकरांची काय केली, कत्तल केली. मोशेने 80 वर्षाचा, किती वर्षाचा, 80 वर्ष. मग तो देवाच्या योजनेत ती सेवा करू लागला, पण तो लहान असतापासून त्याला मानाचा काय झाला, प्रयत्न झाला. म्हणजे सैतान जो आहे अशा गोष्टी आमच्या लाईफ मध्ये आखून ठेवणार का त्याच्यामध्ये तो आम्हाला गुरफटणार, जेणेकरून आमचं लक्ष कोणाकडे लागू नये. देवाकडे लागून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्हाला प्रभू कळला तर आम्हाला योजना कळणार, Yes. देवाचं अनॉइंटिंग वाहणार, आमचा यूज होणार. पण सैतान आम्हाला प्रभूच्या प्रती सिरियसली होऊ देत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळते प्रत्येकाला. येस. योसेफाला खूप मोठा काय बनवायचा होता, अधिकारी बनवायचा होता. ही देवाची योजना होती. पण ज्या वेळेस तो यंग होता, एक व्यभिचार त्याच्या पुढे पाठवला. कोणा पुढं, योसेफ पुढं, जेणेकरून तो त्या व्यभिचारामध्ये फसावा आणि लॉर्डची इच्छा योजनाच्यामध्ये पूर्ण होऊ नाही. पण तू योसेफानी त्या पापापासून त्याला काय केलं, वाचवलं आणि तिथून काय झाला, पळाला. प्रेज द लॉर्ड. येस. तसंच जसं योसेफ पळाला, आज आम्हाला जगाच्या पापापासून दूर पळावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला ब्रदर्स, कळतंय प्रत्येकाला. Yes. हे पाप भयानक आहे. हे पाप आम्हाला देवाच्या अनुग्रहापासून दूर घेऊन जाईल आणि देवाची इच्छा नाही त्याच्यापासून आपण दूर जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. येस. स्वतःला बिझी करू नका चर्च जगातल्या गोष्टीत, तुम्ही बिझी व्हा प्रभूच्या वाचनामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं व्हॉट्सअप, फेसबुक, टीव्ही, युट्यूब हे आमचं घेतात, त्यापेक्षा जास्त वेळ आम्ही देवाच्या वाचनामध्ये घातला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन जिवंत आहे आणि ते वचन आमच्याशी बोलतं, पण त्यामध्ये आपण टाइम स्पेंड केला पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण सैतान तुम्हाला ओढणार, सैतान तुम्हाला काय करणार, ओढणार. मी पुन्हा सांगल, कसं त्या हाय बाय मध्ये कसं ते लव कन्वर्ट होऊन जातं लक्षात येत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही भरपूर लोकांमध्ये जातो, प्रभूचं काम करतो आणि अनेक लोकांमध्ये आम्ही पाहतो का कसं ते पाप शिरलंय. प्रेज द लॉर्ड. आता तरुणाचा सोडा, जे विवाहित आहेत, अनेक लोकांचे भांडणं आहेत त्या व्हॉट्सअप मध्ये, म्हणजे पती पत्नीत, कोणामध्ये, पती पत्नीमध्ये. कारण कधी कधी पत्नी किंवा पती, जर पत्नी तिकडून आली तर पती पटकन मोबाईल बंद करतो आणि मग तिच्या मनात संशय शिरतो का, असं काय झालं का तू पटकन ते बंद केलं मला सांग. किंवा पत्नी असेल, ती पटकन ती मोबाईल बंद करते, ते मेसेज डिलीट करते, मग असं काय होतं तुम्हाला सांग. आणि मग संशयाचा आत्मा काम करतो आणि ते कुटुंब त्या व्हॉट्सअप मुळे डिस्ट्रॉय होऊन जातं. देवाची योजना राहिली दूर, तुमचं कुटुंबच तुमच्याकडून सांभाळलं जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हे प्लॅन्स आहेत कोणाचे, सैतानाचे. तो तुम्हाला अडकवतो, तुम्हाला गुरफटतो, तुमचं कुटुंब नाश करतो आणि म्हणतो कुटुंबाच्या भांडणातच बिझी राहा. प्रेज द लॉर्ड. पण या प्लॅनिंग पासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीसाठी नाही, देवाने त्याच्या महिमेसाठी आम्हाला बोलवलेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण सिरियस झालं पाहिजे, कारण नाही या गोष्टी सैतानाकडून आहेत. तुम्हाला अडकवतो, तुम्हाला फसवतो, तुम्हाला कॅप्चर करतो. माझ्यात ती ताकद नाहीये एक 2 मिनिटात मी बाहेर येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब जो पण ऑन करता, तुम्ही तुमच्या मनाने ऑन करता, पण तुमच्या इच्छेने तुम्ही बाहेर पडता का, नाही पडत. नंतर ते तुम्हाला अजून उडत जातं, अजून एक व्हिडिओ, अजून एक क्लिप, अजून एक क्लिप. ते तुम्हाला सोडत नाही तुमच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सोडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय, या गोष्टी ओढणाऱ्या आहेत, पण या गोष्टीपासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. युथ लोकांसाठी मी सांगल का त्यांच्यासाठी खूप मोठी डेव्हिल स्पिरिट, लस्ट, व्यभिचार,
याच्यामध्ये तो तुम्हाला फसवेल यंग एज मध्ये, आणि त्या मुलीकडे किंवा त्या मुलाकडे तुम्हाला अट्रॅक्ट करेल. पण ह्या गोष्टीपासून तुम्हाला तुम्ही काय करा, वाचवा. नाही मी एक आत्मा प्रभू मध्ये आणतो, पहिले दुसरे आत्मे आण. प्रेज द लॉर्ड. कारण अनेक युथ लोकांकडे काय उत्तर आहे, मी एक आत्मा कोणामध्ये आणतोय, पण दुसरे आत्मे नाही येत का देवामध्ये आणायला. मग परमेश्वर म्हणतो तू पार्शियल आहे, म्हणजे तू स्वार्थी आहे, आणि तू ऐक, तू प्रभूला फसवत नाही, तू लोकांना प्रत्युत्तर दे, पण येणाऱ्या दिवसात तुला रडावं लागेल. प्रेज द लॉर्ड. या दिवसात काय होणार लागेल, रडावं लागेल. कारण सुज्ञ पत्नी किंवा चांगलं विश्वासार्ह स्थळ हे परमेश्वर तुम्हाला देणार. मननिर्णय घेऊ नका, परमेश्वर आहे, प्रभू तुमचा येणारा फ्युचर जाणतो का तुम्हासाठी उत्तम काय. आणि जर तुम्ही लॉर्ड कडे प्रार्थना करणार आणि जे देव तुम्हाला देईल ते सर्व उत्तम असणार. प्रेज द लॉर्ड. दाविदाने कुठून पाहिलं, टेरेसून. कुठून पाहिलं, लांबूनच पाहिलं. कसं पाहिलं, पण त्या आतमध्ये शिरलं चर्च. प्रेज द लॉर्ड. लांबूनच तुम्ही पाहत असाल, पण त्या आतमध्ये शिरणार. त्या शिरण्यापासून स्वतःला वाचवा, आणि म्हणून हे डोळे जे आहेत हे पापापासून त्याला कव्हर करा चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणजे युथ आहेत, तुम्हाला चांगला लाईफ पार्टनर मिळणार. कोणाकडून, देवाकडून. सगळे बोला, कोणाकडून, देवाकडून. त्याच्या चक्कर मध्ये तुमचा अभिषेक गमू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या वाटण्याच्या प्रती कसे व्हा, सिरियसली व्हा चर्च. कारण लॉर्डची योजना तुमच्यामध्ये उत्तम आहे, आणि जर तुम्ही लॉर्डच्या प्लॅनिंग मध्ये चालाल, देवाने सर्व उत्कृष्ट गोष्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला सगळं मिळणार, त्याची काळजी करू नका. कारण जर एखादा माणूस जगाच्या कंपनीमध्ये काम करतो, मग ती कंपनीची काळजी घेते. प्रेज द लॉर्ड. मग जर तुम्ही लॉर्ड साठी जगणार, लॉर्डला आपलं जीवन देणार, तर तो परमेश्वर पण उत्कृष्ट काळजी तुमची घेणार. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आहे, आपलं लक्ष आपण कोणाकडे लावलं पाहिजे, देवाकडे. प्लीज बोला, कोणाकडे, प्लीज लॉर्ड कडे कॉन्सन्ट्रेट करा. प्रेज द लॉर्ड. उधळ्या पुत्र, बापाचं घर काय केलं त्यांनी, सोडलं, संपत्ती घेतली आणि जगामध्ये चैनबाजी करत बसला. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा चर्च का उधळ्या पुत्राप्रमाणे देवाचं घर सोडू नका. म्हणजे प्रभूचं वचन, प्रभूची सहभागिता, प्रभूची फेलोशिप. प्रेज द लॉर्ड. त्या फेलोशिप मध्ये तुम्ही राहा, त्या वाचनामध्ये तुम्ही राहा, म्हणजे देव तुम्हाला अजून अनुग्रह देणार. पण जर आम्ही लॉर्डचं फेलोशिप सोडून जगाच्या पापामध्ये रम्य राहिलो, तर लक्षात घ्या तिथे दुष्काळ पडणार आहे, आणि त्या दुष्काळामध्ये तुम्ही टिकू शकणार नाही. मग आयुष्यभरसाठी रडणं आहे, आयुष्यभरसाठी निराशा आहे, आणि देवाची इच्छा नाहीये का त्या यातनेतून तुम्ही जावं चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर आज त्याच्या वाचनाद्वारे आम्हाला बोध करतो का माझ्या वाचनाकडे काय लाव, लक्ष लाव. आपल्या तरुणपणामध्ये कोणाचं स्मरण कर, देवाचं स्मरण कर. आपलं जीवन देवाला सोपव, म्हणजे परमेश्वर तुझं लाईफ काहीतरी चांगलं आणि उत्कृष्ट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना समजतं. कुणासाठी हे वचन, माझ्यासाठी. प्लीज बोला, कुणासाठी आहे, माझ्यासाठी. आपण सिरियसली झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सिरियस नाहीये, पण सैतान सिरियस आहे. म्हणून तुमच्या लाईफ मध्ये जे जे तुम्हाला असं वाटतं का हे ड्रॉबॅक्स आहेत माझे, ते डेव्हिल कडून आहेत, तुला अडकवण्यासाठी, तुला फसवण्यासाठी, जेणेकरून तू लॉर्ड मध्ये पुढे येऊ नये. पण देवाची इच्छा आहे का ओव्हरकम कर, प्रभूकडे प्रार्थना कर, देवाकडे बळ माग, आणि देव ते सामर्थ्य, तो अभिषेक तुला देईल, आणि तुला त्या बंधनातून बाहेर काढेल, आणि तुझ्यावर तो आपला आत्मा ओतणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग फक्त मोठ्या मीटिंग मध्ये जायचं, मोठ्या सेवकांना पाहायचं, माझं देव मला असं बनव, कधी बनणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. मी अशा अनेक तरुण पाहिले का त्यांची सेवा काही स्पॉइल झाली, इच्छा बाळगली त्यांनी का मला असं व्हायचं, पण त्यांना म्हणलं सूत्र जे आहेत ना, ऍक्शन कॉपी करून होत नाही. सूत्र आहे अभिषेक. प्रेज द लॉर्ड. आणि अभिषेकासाठी पाहिजे समर्पण. समर्पण असेल तर अभिषेक वाहणार. प्रेज द लॉर्ड. जर समर्पण नाहीये तर अभिषेक नाहीये चर्च. प्रेज द लॉर्ड. मग फक्त कॉपी कॅट होणार. कळतं या ठिकाणामध्ये, त्याचे 2 डायलॉग, ह्याचे 2 डायलॉग, याची प्रार्थना, त्याची प्रार्थना. तुमचं व्यक्तिगत काहीतरी प्रभूला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपलं समर्पण तुम्ही देवाला दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. असं वाटेल का प्रभू एवढ्या यंग एज मध्ये कसं काय शक्य आहे, पण ते म्हणतो जो खिताब मी तुला देईल तो पण छोटा थोडी असणार आहे, मोठा मान तुला मिळेल, तुझी स्वर्गीय संपत्ती किती मोठी वाढणार, कारण तुझ्याकडे मोठं आयुष्य असणार देवासाठी पळण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपलं जीवन तू इन्व्हेस्ट कर कोणाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय चर्च. जर तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली हे वचन घेऊन का प्रभू, जर तू म्हणतो का माझा आत्मा मी ओतणार आहे, मग प्रभू मी का नाही, माझ्यावर तू आत्मा ओत.
माझ्यावर ते सामर्थ्य टाक, माझं लाईफ फोकस होऊ दे प्रभू तुझ्याकडे. मी इच्छा बाळगतो, वचन ऐकल्यानंतर मी इन्स्पायर पण होतो, पण संदेश संपला का माझं इन्स्पिरेशन पण संपून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं. आणि जण इन्स्पायर होतात कधीपर्यंत? संदेशापुरतं. कधी? संदेश. आमेन. प्रेज द लॉर्ड. यस, बाळा खुश, संदेश भारी गेला, फिटिंग संपली, त्याचा आवेश पण गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हीच मला कळतं. Yes. पास्टर्स लोक खुश होतात कधी कधी. लोक म्हणतात प्रेज द लॉर्ड, आमेन, जबरदस्त संदेश, तो खुश, चला आपलं काम झालं. काम कधी होईल पूर्ण? यस, लोक बदलतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी असं म्हणतो का, लोक जे आहेत ते पाळकाला कॉन्फिडन्स मध्ये घेतात. येस. टाळ्या आणि प्रेज द लॉर्ड, आमेन वाजवत, त्याला वाटतं आपलं काम झालं बाबा. काम त्याच वेळेस होईल जस वचन त्याच्यामध्ये फळ आणणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे वचन तुम्ही ऐकताय प्लीज सिरियसली घ्या. Yes. आणि जर तुम्ही वचन सिरियसली घेतलं तर असाच एक प्लॅटफॉर्म तुम्हासाठी परमेश्वराने योजून ठेवलेला आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी तुमच्या समोर उभा आहे तर मी पण तुमच्याच पैकी एक होतो जो प्रार्थनेपासून दूर पळणारा होतो. मला या गोष्टी आवडणाऱ्या नव्हत्या, मला याच्यामध्ये खूप बोरिंग वाटायचं, माझं लक्ष लागत नव्हतं. पण ज्यावेळेस देवाचं वचन मला कळलं आणि ती प्रार्थना मी प्रभूकडे केली, देवाने तो आत्मा मला दिला आणि माझं लाईफ बदललं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज देवाकडे प्रार्थना करा आणि परमेश्वर तुमचं लाईफ बदलणार, येस. त्याची योजना तुमच्यामध्ये पूर्ण करणार आणि तुमचा यूज तो आपल्या गौरवासाठी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळलंय चर्च? येस. म्हणून पापापासून कसं राहायचं? दूर आहे. दूर राहायचं. हे प्लॅनिंग्स आहेत कोणाचे? सैतानाचे. तुम्ही सिरियसली नाहीये, पण कोण सिरियस आहे? सैतान. कारण त्याला माहिती एक मोठा सेवक या व्यक्तीमध्ये आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाकडे प्रार्थना करू, तो पवित्र आत्मा मागू का देवा मला अनुग्रह दे, आणि परमेश्वर तो आत्मा आपल्याला ओतणार आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहा.